बघा, लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं, आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवलेला, त्यावेळी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आणि आम्ही स्पष्ट सांगितलेलं होतं की जिकडे कॉस्मोपॉलिटन एरिया आहे, जिकडे शहरी भाग आहे, त्या ठिकाणी अचानक हे जे मतदार वाढलेले आहेत हे बोगस मतदार आहेत. आणि आम्ही ते प्रूव्ह पण केलं होतं, तुम्ही पण बघितलं होतं का ज्या राजकीय पक्षांना मतदार सापडले नव्हते मतदानाच्या वेळी स्लिपा वाटताना, त्यांच्या स्लिपा शिल्लक होत्या, परंतु असे सगळे लोक सगळ्याच राजकीय पक्षांना जे भेटले नाही ते मतदान सकाळी सकाळी येऊन करून निघून गेले. आणि यासंबंधी आम्ही कल्पना दिलेली आणि आम्ही स्पष्ट दिलेलं का कल्याण पूर्व, पश्चिम, भिवंडी, ठाणे, अंधेरी, मीरा भाईंदर इथून कसे लोक आले, त्यांची नावं कशी आहेत हे आम्ही स्पष्ट दिली. आणि त्यासंबंधी कोणीही असं घेतलं नाही. आता त्याच्यामध्ये काय झालं का जे 90% नावं कमी झाल्यात नावं, त्याच्यातली 90% नावं ही बोगस मतदार होते. आणि याही पुढे मी जाऊन सांगतो की आज जरी हे फायनल झालं असेल तरी भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल का जवळपास 20 ते 30% नावं परत वाढवली जातील आणि त्यावेळी तो कंट्रोल त्यांच्याकडे येईल. आज काय झालं, SIR मुळे ही जी बोगस नावं घातलेली होती त्यांची जिकडे नावं आहेत तिकडे त्यांनी कन्फर्मेशन दिलं, त्यामुळे इकडूनची नावं निघून गेली त्यांची. तर त्यांची 2-2, 3-3 ठिकाणी नावं होती आणि ती काढली गेली. आणि हे इथेच नाही तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी केलं होतं आणि आम्हाला तो डाऊट होता. म्हणून आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे SIR चालू व्हायच्या आधी कलेक्टर ऑफिसला निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण डिटेल, आमचे माजी नगराध्यक्ष उमेश नाईक आणि आम्ही सगळे गेलेले होते आणि आम्ही तिकीट डिटेल सगळी तशी दिली होती. आणि त्यावेळी माझी राज्यमंत्री पालघरच्या मनीषाताई निमकर यांनी देखील ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्यांनी सांगितलं की सुरतची नावं जी आलेली आहेत ती काढून टाकण्यात यावी. आणि निवडणुकीच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की आपल्या इकडे गुजरातमधल्या काही बसेस बऱ्याच आल्या होत्या, त्या कशासाठी आल्या होत्या, काय आल्या ते आपल्याला कळालंच नाही. त्यामुळे आमचा जो संशय होता तो खरा आहे. बघा, जिकडे कॉस्मोपॉलिटन एरिया आहे तिकडे त्यांनी अशी बोगस मतं नोंदवले होते. जसं नालासोपारा आहे तसं ठाणा, मुंबई, पुणे अशा काही शहरामध्ये देखील अशी त्यांनी नावं पाठवली. गेल्या मतदानाच्या वेळी मतदान ज्यांनी केलंय आणि त्यांची नावं आता काढली गेली म्हणजे वगळण्यात आलेली आहे, अशांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वगैरे तुम्ही धाव घेणार आहात? नाही, बघा, काही शेवटी अपॉर्च्युनिटी सगळ्यांना दिलेली होती. प्रत्येकाने जाऊन तिकडे नाव चेक करायला पाहिजे होतं. तुम्ही जर गेलेच नाही तर तुमचं नाव येणारच नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं. काही लोक जर गेले नसतील तर त्यांना नंतर देखील त्यांची नावं ऍड करायला चान्स आहे.